हे जे जास्वंदीचं कलम आहे ना, मी तुम्हाला आता याच्याबद्दल सांगेन ते तुम्हाला खरं वाटणार नाही. हे 2 वर्षापूर्वी आणलेलं आहे मी झाड नर्सरीतून. आणि एका जागेला म्हणजे आम्ही बाउंड्रीच्या किनारीला हे झाड लावलं होतं. पण जेव्हा आम्ही आणलं त्यावर एक फूल होतं, म्हणूनसाठी आम्ही ते आणलं झाड. छान वाटलं ते फूल. आणि ते फूल एकच फुललं आणि ते 2-3 दिवसांनी कोंबून पडलं. पण 2 वर्षामध्ये त्यावरती एकही फूल फुललेला नाही. आणि हे झाड सुद्धा जसं आणलं होतं ना त्याच्यापेक्षा सुकून सुकून काठी झाली. म्हणजे झाड मेलं नाही पण काठी झाली. मी म्हटलं यांना, म्हटलं इथे जागा बरोबर नसेल, तुम्ही या झाडाला काढा आणि दुसऱ्या ठिकाणी आपण लावून बघूया. म्हणून आहे ना आम्ही ते झाड यांनी काढलं नाही आणि आम्ही आता इथे आणून लावलं. पण ते जेव्हा ते झाड आम्ही काढलं ना, आता त्याची जर माहिती तुम्हाला सांगितली तर तुम्हाला खरं वाटणार नाही. ते झाड जेव्हा आम्ही काढलं जमिनीतून ना, तर या जास्वंदीच्या मुदाजवळ एक असं छोटं प्लास्टिकचं खेळणं होतं जालीसारखं. आणि त्यामध्ये हे जास्वंदीचं रोप त्या लोकांनी रुजवलं होतं, नर्सरीवाल्या लोकांनी. तेव्हा आम्ही जेव्हा जमिनीमध्ये लावलं ना, तेव्हा आम्ही काय ते पिशवी फक्त अशी फाडली आणि तशीच मातीच्या मातीच्या धरून असं खड्ड्यात टाकली. आम्ही काय ती माती काय असं म्हणजे पूर्ण साफ करून बघितली नाही. आणि आता बघा, तुम्ही बघू शकता त्याचा रिझल्ट. ते आम्ही तिकडून ते झाड काढलं आणि इथे आणून लावलं. आणि जे जे प्लास्टिकचं जे खेळणं होतं जालीवालं ते सर्व काढून टाकलं. आणि त्याचं मूळ पूर्ण साफ केलं, माती सर्व काढून टाकली. आणि इथे ना मातीमध्ये खड्डा काढून हे आम्ही झाड लावलं. आता इथे लावून फक्त 3 महिने झालेत. आणि 3 महिन्यामध्ये तुम्ही बघू शकता यावरती आता फुललंय बघा. आता थोड्याच वेळात हे फुल फुलेल. आणि याला बघा किती नवीन पालवी फुटले. आणि झाड पण छोटं आहे आणि भरगच्च झालेलं आहे बघा. याचा अर्थ असा की जेव्हा आपण नर्सरीतून जेव्हा झाडं आणतो, तेव्हा जे फुलप्रेमी असतात ते काय आणतात, रंगीत रंगीत फुलं दिसतात आणतात, कुंडीत किंवा जमिनीत लावतात. मला तुम्हाला हे एकच सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही नर्सरीतून झाडं आणता तेव्हा पिशवी फाडून अशीच मातीच्या माती उचलून असं खड्ड्यात किंवा कुंडीत लावू नका. त्याच्या मुदाजवळची माती जरा साफ करा आणि बघा त्याच्या मुदाजवळ काय आहे. जर काय नसेल तर चांगली गोष्ट आहे. आणि जर काहीतरी प्लास्टिकचं असेल त्यामध्ये असं छोटंसं भांडं, तर ते काढून टाका आणि मगच आपल्या कुंडीमध्ये लावा. कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ? आवडला तर नक्की लाईक करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओ. धन्यवाद.